हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीत मनोरथ हिने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय इनी साधती साधने तुटती भवाची बंधने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची सागगग सागगग साम मम साम मदगग मदगग निद पम गरे सा सागगग सागगग साम मम साम मदगग मदगग निद पम गरे सा निसा निसा गनि गनि पद पद मप मप गम गम पम गरे सा दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची पंचकृपदाने कथेचा विस्तार पंचकृपदाने कथेचा विस्तार पंचकृपदाने कथेचा विस्तार पंचकृपदाने कथेचा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, ज्ञानिशं ज्ञानमूर्तींच्या साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं, देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्ताराज पुष्टरो। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रय जननी देवांची। सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमनु मुकुरु सुधारी, वर्णौ रघुबर बिमल जसु, जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। आए हनुमंत बिराजे, आए महाराज पधारिए। आए हनुमंत बिराजे, आए महाराज बिराजे। कथा सुनो पवन कुमार, कथा सुनो पवन कुमार। आए हनुमंत बिराजे, आए महाराज पधारिए। पवन कुमार, कथा पवन कुमार, आइए हनुमंत बिराजे, आइए हनुमंत बिराजे। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आणि आता विठ्ठल विठ्ठल हरि प्राप्तीसी उपाय,
धरावी संतांचे ते पाय इनी साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त होई कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण्य निवासी की ज्यांच्या घरी तुम्ही आम्ही नाही जगाच्या मालकाने एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, नवे नवे दत्त रूपामध्ये चोपदारकी केली आणि विशेष ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं नाथांनी केले भक्तीचे मंथन म्हणून आला देवकी नंदन त्याने उगाळिले चंदन अशा नाथांना त्रिवार वंदन। असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं की ज्यांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं आणि दत्त रूपामध्ये चोपदारकी केली असे पैठण्य निवासी शांतीचे सागर शांतीब्रह्म एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगामध्ये एकनाथ महाराज भगवंतापर्यंत जाण्याचा सोपा सरळ आणि साधा मार्ग या अभंगातून सांगतात। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा नियंता पिता परमेश्वर सत्ताधीश भगवान परमात्मा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुमाऊली आशीर्वादाने श्री नरसिंह स्वामी दत्त भगवान प्रसन्न अखंड हरिनाम सप्ताह मौजे लाडोळे नरसिंह स्वामी चरित्र पारायण व नवनाथ ग्रंथ पारायण वर्ष 14वे अगदी मागच्याही वर्षी या ठिकाणी सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला होता आणि याही वर्षी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमचे दत्ता महाराज असतील त्याचबरोबर शशिकांत महाराज असतील आपले भैया काका असतील सर्वच या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक समस्त ग्रामस्थ मंडळी लाडोळे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं गुरुवर्यांच्या आशीर्वादाने 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य आज पुन्हा एकदा मला प्राप्त झालं। खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। खूप सुंदर मागच्याही वर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि याही वर्षी विशेष म्हणजे महिला अखंड हरिनाम सप्ताह। ठीक आहे, वाजवायला महिला नाही काही हरकत नाही, परंतु पत्रिका जर पाहिली तर या पत्रिकेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित नामवंत महिला कीर्तनकार या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे म्हणून विशेष तुमच्यासाठी एकदा तुम्हीच टाळी वाजवा। आनंद वाटला। मागच्याही वर्षी सेवा काकांनी या ठिकाणी मला दिली होती, याही वर्षी फोन केला। खऱ्या अर्थानं काकांची माया पूर्ण गावकऱ्यांची माया प्रेम असणारं हे गाव आणि आमच्यावरती लेकरासारखी माया ठेवली तुम्ही याच्यासाठी माझं परमभाग्य समजते। खूप सुंदर आपण या कार्यक्रमाचं याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपानं नियोजन आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं सुंदर अशी ज्यांची गायनाची साथ आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचा आज आवाज जाऊन पोहोचतोय आमच्या नगर भागातील आमच्याच गुरु भगिनी वैष्णवीताई करांडे यांची वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे पण एकदा वैष्णवीताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। आणि मागच्याही वर्षी आपण वैष्णवीताईंना या ठिकाणी सप्ताहासाठी बोलवलं होतं, याही वर्षी बोलवलं। खऱ्या अर्थानं वैष्णवताई यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। तसेच हरिभक्त परायण गायनाचार्य आकाश महाराज असतील, खूप सुंदर कंठातून सहज हरकती निघतात, असं वाटतं फक्त ऐकतच राहावे की काय। त्या महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा। मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ देणारे आमचे जामवंत महाराज आणि अमर महाराज दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा। पहा, टाळी मोकळ्या मनाने वाजवायची, कारण जेवढ्या ताकदीनं टाळी वाजवाल तेवढ्याच ताकदीनं हातावरती धनरेषा वाढत असते। सावखेडा आपले लाडोळे सावखेडा नाव का आलं माझ्या तोंडामध्ये, कारण तिथे माझी कथा चालू आहे ना। खऱ्या अर्थानं आज एवढ्या दूरवरून येणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, परंतु अगोदरच काकांनी कीर्तनाची सेवा घेतली होती
म्हणून सकाळी लवकर कथा केली आणि इकडे मी दिवसभर प्रवास करून या ठिकाणी पोहोचले ना आता पुन्हा रात्रीचा सुद्धा प्रवास करायचा आहे म्हणजे उर्वरित लवकरच कीर्तन संपणार आहे जास्त तुम्हाला झोप येईल असं कीर्तन सांगणार नाही सर्वांनी कीर्तनामध्ये फ्रेश राहता येईल बसा या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे असे असणारे केदार महाराज एकदा या लेकरांसाठी त्यांच्या गुरूंसाठी एकदा जोरात टाळी वाजवा खूप सुंदर पद्धतीने लेकरं या ठिकाणी पावल्या खेळत आहे पूर्णच हरिभक्त परायण पत्रिका जर आपण पाहिली तर या पत्रिकेमध्ये वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळ्या गोष्टीनं मी लहान आहे आणि लहान आहे म्हणून आम्ही कीर्तनाला जाणार नाही असं अजिबात नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते शशिकांत महाराज असतील दत्ता महाराज असतील पूर्ण या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आमचे जामवंत महाराज असतील खऱ्या अर्थानं सगळ्यांची या ठिकाणी माझ्या गुरूंवरती माया करणारे आपण सर्वजण भाविकजन कोणी पंचकृषीतून आलेले भाविकजन असतील तर सर्वांची या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते या ठिकाणी कुणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार सर्वच हरिभक्त पारायण चष्म्यावाले फेटेवाले मिशावाले गंधावाले पदरावाल्या बिना पदरावाल्या सगळ्यांच्या डोक्यावर पदर येते एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा बरं सर्वच हरिभक्त पारायण सुंदर अशी ज्यांची माईक सिस्टीम आहे त्या सिस्टीमवाल्या काकांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे आपली सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते या कार्यक्रमाची शूटिंग जे दादा करत आहेत त्या दादांची सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी लाडोळे पंचकृषीतून आलेले भाविकजन असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन्ही चोपदार काका असतील हार्मोनियमचे साथ देणारे बाबा असतील खूप सुंदर या ठिकाणी हार्मोनियमची साथ देतात सगळेच हरिभक्त परायण नावं कुणाची मला माहिती नाहीत परंतु थोडंसं समजून घ्या पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि याच ठिकाणी सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे अगोदर अभंगाचा अर्थ समजून घ्या एकनाथ महाराज या अभंगामध्ये भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात काय म्हणतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय महाराज म्हणतात भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर धरावे संतांचे ते पाय संतांचे पाय धरणे म्हणजे संतांचे पाय धरणे नाही तर सत्संग आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावा लागेल आणि एकदा का माणसाला संतांची संगत झाली तर काय होईल येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एकदा का संतांची संगत झाली तर तुटती भवाची बंधने म्हणजे संसाराची जी काही बंधन आहेत कधी गळून पडतील ते तुम्हालाच कळणार नाही मग काय केलं पाहिजे संतांची संगती केली पाहिजे म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सांगतात संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही संतांशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर नाथबाबा म्हणतात तुम्ही सत्संग करा कारण संताविना प्राप्ती नाही असं मी सांगत नाही ऐसे वेद शास्त्र देती ग्वाही सगळे ग्रंथ वेद शास्त्र सांगतात की बाबांनो जीवनामध्ये आलात ना तर सत्संग करा कुणी म्हणेल ताई संत काय करतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ संत काय करतात जेव्हा आपण जन्माला येतो प्रत्येकाला कशाने कोणत्या ना कोणत्या गोष्टीची इच्छा असते बरोबर ना तुम्हाला इच्छा आहे का झोपलं नाही ना कोणी अंधारात बसलेले पहा कीर्तनामध्ये सर्वांनी फ्रेश बसा टाईट बसा कीर्तनामध्ये झोप येईल असं कीर्तन सांगणार नाही नाहीतर काही काही ठिकाणी जर गेलं ना कीर्तनासाठी बाबा असे माणसं मरकटलेले तोंड घेऊन बसतात त्यांच्याकडे जर पाहिलं ना जाऊन झाडाला फाशी घ्यावा की काय काही काही तर एवढे विचित्र असतात जणू की भारत पाकिस्तान प्रश्न त्यांच्या समोर कोणी मांडला की काय एवढ्या दूरवरून प्रवास करून इथपर्यंत आले थोडंसं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी एखादं वाक्य माझं काहीतरी तुमच्या जीवनाचं कल्याण करील असं काही चांगल्याच गोष्टी सांगणारी दुसरं काही सांगणार नाही झोप येईल असं तर अजिबात सांगणार नाही सर्वांनी फ्रेश बसा टाईट बसा
तुम्ही म्हणताल ताई तुम्ही फार सुखी आहात, मला वाटते तुम्ही फार सुखी आहात. कशावरनं? तुमच्या तब्येतीवरनं वाटते. मला सांगा, दिवसभर बसणं प्रवास करायचा ना, आता रात्री सुद्धा करायचा, हे काय सुख आहे का? हा, तुम्ही बोलत नाहीत का? माईक घेऊन येऊ तुमच्याकडं. लाडोळे महिला मंडळ जरा बोला ना. या जगामध्ये दादा कुणी सुखी नाहीये. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जगामध्ये कोणी सुख नाही, कोणाला सुख नाही. सुख दुःख तुम्हाला आहे, दुःख मला आहे. म्हणून सर्वांनी फ्रेश बसा. पण एकमेव भगवंताचं नामस्मरण जिथे चालतंय, जिथे सत्संग आहे, जिथे सप्ताह आहे, तिथं माणसानं घरचं दुःख घेऊन कधीच बसायचं नाही. मग चला बोलत चला जरा. संत काय करतात? आपल्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, असा या अभंगाचा अर्थ आहे. याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 ज्या महापुरुषांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे ते नाथ बाबा. माझ्या नाथ बाबांचा अधिकार एवढा मोठा आहे की जगाच्या मालकानं एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, हा द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ पाणी पाणी वाही हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाही हरी कावडीने. माझ्या जगाच्या मालकाने नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. तुमच्यापैकी कुणी भरलं का? झोपलं नाही ना कुणी? कुणी भरलं कावडीनं पाणी? लाडोळे जगाच्या मालकाने. एवढा अधिकार नाथ बाबांचा आहे. बरं, नाथ बाबांबद्दल एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगते. नाथ बाबांनी जगाच्या मालकाला ताब्यामध्ये ठेवलं. नवल नाही, काळावर सुद्धा ज्यांनी विजय मिळवलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे नाथ गाऊ, आम्ही आनंदे नाथ गाऊ. काळ 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 देहासी, काळ देहासी
गाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, काळजी हास्याला खाऊ, काळजी हास्याला खाऊ, काळजी हास्याला खाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ. मग नाथ बाबांनी काळावर विजय कसा मिळवला ते सांगते मी तुम्हाला. तर नाथ बाबा निघाले कुठं? चौघांच्या खांद्यावर. महिला मंडळ चौघांच्या खांद्यावर कधी जातात? घरी गेल्यावर का वर गेल्यावर? हा, वर गेल्यावर. एकदा असंच एका गावामध्ये सांगितलं, नाथ बाबा निघाले चौघाच्या खांद्यावर. नेमकं वर गेले का खाली गेले? हे एक व्यक्ती म्हटला, दीदी जाऊन बघावं लागल, नेमकं वर जातं का माणूस खाली जातं. म्हटलं तसं काही करू नका, मी सांगते तुम्हाला. तर नाथ बाबा चौघांच्या खांद्यावर निघाले. खांद्यावर कधी जातात? तो वर गेल्यावर. तर नाथ बाबा निघाले. एक बाई तिची मुलगी सासरी वाट लावत होती. तिने नाथ बाबांची अंत्ययात्रा पाहिली, प्रेतयात्रा जाताना. ती म्हटली, बाई आजच या ब्राह्मणाला मरायला येत होतं का? आज माझी मुलगी सासरी वाटी लावते आणि आजच मरायला येत होतं का? असं म्हटली. हे शब्द नाथ बाबांच्या कानावरती पडले. माणसानं झोपेतून जसं उठावं तसं नाथ बाबा उठून बसले. खांदेकरी राहिले असतील का बाबा? मला सांगा. उदाहरणार्थ आपल्या गावातून एक निघाली अंत्ययात्रा, जेवढे कीर्तन आपण सगळे त्याच्यामध्ये आहोत. जे वर गेले ते जागेवरच उठून बसलं तर आपण थांबतो का तिथं? बरं, ज्याच्या घरातलं गेलंय ते पळत घरी आलं, मी आलो, घरातले राहतील का? घर सोडून जातील. पण नाथ बाबा माणसानं झोपेतून जसं उठावं तसे उठून बसले. नाथ बाबा म्हणतात, ताई अगोदर तुमची मुलगी सासरी वाटी लावा, मग मी मरतो. जमल का तुम्हाला? हा, कुणाला जमल वरबोट करा. मी सुद्धा करणार नाही, जमणारच नाही. पण हे नाथ बाबांना जमलं. नाथ बाबा म्हणतात, ताई तुमची मुलगी अगोदर सासरी वाटी लावा, मग मी मरतो. आणि खरंच त्या बाईनं तिची मुलगी सासरी वाटी लावली. पुन्हा नाथ बाबांनी देह ठेवला. पुन्हा निघाले चौघांच्या खांद्यावरती. बरं, ज्यांच्या खांद्यावरती निघाले ती नेमकी भावकीच होती. भावकी म्हणते, बघा नाथ बाबांनी एवढा परमार्थ केला, एवढं सगळी देवाची भक्ती केली, पण शेवटी आपणच त्यांच्या कामी आलो. कोण म्हटलं? भावकी. नाथ बाबा पुन्हा उठले. भावकी थांबा, मला तुमच्या सोबत यायचं. नाथ बाबांना खाली ठेवलं ना, अशी भावकी पळाली. पुन्हा लाडोळेचं तोंडच पाहिलं नाही. आलेच नाही गाव, म्हणले जायचंच नाही आता जिथं नाथ बाबा आहेत तिथं. नाथ बाबा खाली उतरले. पैठण्या क्षेत्री आले आणि गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये जाऊन तिथे जलसमाधी घेतली. म्हणजे याचा अर्थ काय? ज्यांनी काळावर विजय मिळवला, नवल नाही, काळाच्या बापाला सुद्धा त्यांनी ताब्यात ठेवलं. द्वारकेची मूर्त एकनाथा घरीन पाणी वाई हरी कावडीने. ज्यांनी जगाच्या मालकाला सुद्धा ताब्यात ठेवलंय, हे नाथ बाबा. या नाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की नाथ बाबांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. की नाथ बाबा शांत आहेत, नाथ बाबा संत आहेत आणि नाथ बाबा श्रीमंत आहेत. हे फक्त संगम नाथ बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उगाचच त्यांना शांती ब्रह्म म्हटलेलं नाही. नाथ बाबा किती शांत आहेत सांगेल मी तुम्हाला. एक गरीब ब्राह्मण, मुलीचं लग्न जमवायचं होतं, पैसे नव्हते, म्हणून पैठण्या क्षेत्री आला. बरं, ज्या ब्राह्मणाला पैसे मागितले नेमकं ते टवाळखोर ब्राह्मण होते. म्हणजे नाथ बाबांना त्रास देणारे ब्राह्मण होते. ते गरीब ब्राह्मण आले, सांगितलं माझ्या मुलीचं लग्न आहे, थोड्याफार पैशांची मला गरज आहे. तर त्या व्यक्तीनं सांगितलं, हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईल, पण तुम्ही एक काम करायचं. काय? नाथांची शांतता भंग करण्याचं काम करा, पाहिजे तेवढे पैसे देईल. मजबुरी होती, ठीक आहे म्हणे, अगोदर काम करा नंतर पैसे मिळतील. ते गरीब ब्राह्मण नाथ बाबांचं घर विचारत विचारत आले. आणि पहा, पूर्वीच्या काळी घरावरती अतिथी देव भव असं लिहिलेलं असायचं पूर्वीच्या काळी. आता आहे का? आता दिसते सुस्वागतम. काही काळामध्ये चाललं ते सुस्वागतम, नंतर सुस्वागतमची जागा वेलकमने घेतली. वेलकम मोठा बोर्डच पाठी.
वेलकम पण काही दिवस चाललं, वेलकम गायब झालं आणि पाटी आली, कुत्र्यापासून सावध राहा. नेमकं बोर्ड वाचणाऱ्यांना काय समजायचं? घरामध्ये बोला जरा तुम्ही, घरामध्ये मी काय बोलत नाही, थोडं थांबायचं आपल्याला. घरामध्ये नेमकं काय माणसं आहेत का दुसरं कोणी आहे काय समजून घ्यायचं. पूर्वीचा काळ फार वेगळा होता, आता तसं अजिबात राहिलं नाही. पूर्वीच्या काळातील गाणी उभी अगदी अंतकरणाला लागायचं. आता महिला मंडळ पूर्वीचे पाळणे किती, इथं काही जुन्या आजीबाई बसलेल्या असतील. पूर्वीचे पाळणे किती सुंदर होते ना, आताचे पाळणे सांगू का? आताचे पाळणे, पहिल्या दिवशी जन्मले बाळ, त्याने मागितली खायला केळ, त्याच्या जीवनाचं झालं वाटून जो बाळा जोरी. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, बाळानं केला चमन मोठा, लाडोळे बाळ पाळण्यातून करता या ताटा जो बाळा जोरी, बाळ पाळण्यातून करता या ताटा जो बाळा जोरी. जो याताची पाळणी, पूर्वीचा काळ राहिलाच नाही, सगळं बदलून गेलं. आता आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात. तर एकच सांगायचे, पूर्वीचा काळ होता तर अतिथी देवो भव मातृदेवो भव असं लिहिलेलं असायचं पूर्वीच्या काळी. तर ते ब्राह्मण आले, विचारलं, अहो म्हणे नाथबाबांचा वाडा कुठे आहे? अशा अशा गल्लीतून जा, तिथे नाथबाबांचं घर भेटेल. आले ते ब्राह्मण, नाथबाबांचं घर आहे का विचारलं, म्हणे हो हे समोरच नाथबाबांचं घर आहे. त्या ब्राह्मणाला नाथबाबांची शांतता भंग करायची होती. पायामध्ये चिखलीनं भरलेला जोडा होता, चप्पल तशीच घेतली. ज्या ठिकाणी नाथबाबा देवतांची पूजा करत होते ना, तो व्यक्ती तसाच गेला, नाथबाबांच्या जाऊन समोर जाऊन बसला. पण नाथबाबांनी शांतता भंग होऊच दिली नाही. नाथबाबा म्हणतात, नक्कीच आपली परीक्षा चालू आहे. पाटावरचे देव होते ना, ते बाजूला सारले आणि आलेल्या अतिथीला पाठ बसण्यासाठी दिला. तो व्यक्ती विचार करत होता, अरे चिखलीनं भरलेला जोडा मी नाथबाबांच्या देवाऱ्यासमोर घेऊन आलोय, तरी सुद्धा नाथबाबा शांत आहेत, हे कस काय घडलं? पुन्हा बाहेर गेले, चप्पल काढली, आत आले, नाथबाबांना विचारलं, नाथबाबा तुम्हाला राग नाही आला का माझा? म्हणे अजिबात नाही. म्हणे कस काय? म्हणे तुम्ही आमचे अतिथी आहात आणि अतिथींचा आम्ही पाहुणचार करतो, राग नाही व्यक्त करत आम्ही. त्यानं डोक्यालाच हात लावला. नाथबाबांनी गिरिजा काकींना आवाज दिला. गिरिजा काकी कोण? नाथबाबांच्या पत्नी. आणि खरंच संसारामध्ये पत्नी कशी असली पाहिजे? गिरिजा काकींसारखी असली पाहिजे. याच गिरिजा काकींच्या हातून जगाच्या मालकानं 36 वर्ष जेवण केलं. कुणाच्या हातून? गिरिजा काकींच्या. आता आपल्या हातानं साधे कुत्रे सुद्धा भाकरी खात नाही. हा खातच नाही, आजी बरोबर बोलल्या, खातच नाही. आशा असतात रप्पाक रप्पाक, जसं जणू की गौऱ्या थापतात काय, बरोबर ना? आजची जर सून भाकरी करायला बसली ना, साऱ्या गावाला कळतं कुणाची सून भाकरी करते. अशा भाकरी असतात आमच्या. पण गिरिजा काकी धन्य आहेत की त्यांच्या हातून जगाच्या मालकानं जेवण केलं. आवाज दिला, गिरिजा स्वयंपाक बनवा, आपल्या घरी अतिथी आलेले आहेत. हो स्वामी, लगेच. आणि खरंच संसारामध्ये पत्नी तशी असली पाहिजे की जिला पतीच्या नजरेतलं त म्हटलं की तपील कळालं पाहिजे, बरोबर ना बाबा? आता घरी जाऊन फक्त म्हणा, इथलचेच वारकरी 4-5 घरी घेऊन जा आणि तुमच्या गिरिजा काकींना आवाज द्या. फक्त म्हणा, पाटलीन बाई. पूर्वी आवाज यायचा, 7 स्वर लागायचा, जी. आता म्हणा, पाटलीन बाई. ती मध्ये काय मारक्या म्हशीसारखंच जागरच पंक्चर होते, पुढं काही बोलतच नाही. म्हणजे पूर्वीचा काळ राहिलेला नाहीये. नाथबाबांनी आवाज दिला, गिरिजा आज आपल्या घरी अतिथी आलेले आहेत, सुंदर स्वयंपाक बनवा. हो स्वामी, लगेच. आणि खरं माझ्या गिरिजा काकींनी एवढा सुंदर स्वयंपाक केला, पंचपक्वान्न तयार केले. त्या आलेल्या अतिथीने, त्या ब्राह्मणानं जेवण पाहिलं आणि नेमकं कशासाठी आला होता तो ब्राह्मण हेच तो विसरून गेला. लक्षातच येईना आपण नाथांची शांतता भंग करण्यासाठी आलो होतो म्हणून. जेवण पाहिलं, तोंडाला पाणी सुटलं. काकी पटकन वाढा, खूप भूक लागली. बसलो जेवायला. जेवायला बसलं, पहिला घास तोंडात जाणार, लगेच आठवण झाली, अरे मुलीचं लग्न आहे,
मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती, यासाठी आपण आलेलो आहोत. पण त्यासाठी नाथांची शांतता भंग करायची म्हणून तो ब्राह्मण उठला आणि गिरिजा काकींच्या पाठीवरती जाऊन बसला. पुरुष मंडळ, तुमच्या पत्नीकडे फक्त कोणी लांबून पाहू द्या, तुम्ही काय करताल? शांत बसताल. आपण डोळेच काढून घेतो त्याचे. पण नाथ बाबा शांत आहेत. गिरिजा, सांभाळून वाढा, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी. गिरिजा काकी सांगता, स्वामी काही काळजी करू नका, मला आपला हरिपंडित सांभाळण्याची सवय. हरिपंडित कोण? नाथांचा मुलगा. हरिपंडित सांभाळण्याची सवय. त्या व्यक्तीनं वाक्य ऐकलं, शर्मेनं लज्जनं खाली उतरला आणि नाथ बाबांना शरण गेला. बाबा मला क्षमा करा, काही पैशांसाठी मी तुमची शांतता भंग करण्याचं निष्कृत्य केलं, मला माफ करा बाबा. आणि खरंच नाथ बाबांनी त्या व्यक्तीवरती राग नाही व्यक्त केला, दोन्ही हातांनी धरलं, आपल्या हृदयाशी लावलं आणि पुन्हा एकदा या जगाला दाखवून दिलं की ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवरती तेच खरे संत. अशी ज्यांची शांतता ते संत एकनाथ बाबा. ही शांतता नाथांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, शांतता संपली. नाथ बाबा श्रीमंत आहेत. काही म्हणत असतील नाथ बाबा श्रीमंत कशाने होते? गाडी होती, बंगला होती, घोडी होती, काय होतं नाथांकडे? नाथ बाबांकडे बंगला होता मला माहिती नाही, नाथ बाबांकडे गाडी होती माहिती नाही, जमीन होती माहिती नाही, पण नाथ बाबांची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे रोज घरातल्या देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य. रोज, दररोज आपला असतो. कधी? महिला मंडळ, आमोशा ते पौर्णिमा, बरोबर ना? बरं, सणाच्या दिवशी असतो देवाला नैवेद्य. केवढूसा करतो बरं देवासाठी, आणि आपल्याला खाण्यासाठी हातभर असतो. जात नाही पोटामध्ये तरी पण बळ ढकलून ढकलून ढकलून, बरोबर ना? म्हणजे देवासाठी एवढूसा आणि आपल्याला खाण्यासाठी परातभर, हातभर. पण नाथ बाबांची श्रीमंती, रोज देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य, रोज काकडा. आपला सप्ताहामध्ये 7 दिवस काकडा असतो, पण अर्धा झोपेत उठा पांडुरंग अर्धी जांभळी द्यायची, बरोबर ना? अर्ध झोपेतच असतो. कुठं स्वर जातोय, कुठं ताल जातोय, काहीच घेणं देणं नसतं, उगा करायचं म्हणून करायचा. पण नाथ बाबांच्या घरी रोज, सप्ताहामध्ये नाही, दररोज काकडा. उठा जागी भारी आता, उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, भावी चरणी ठेवा माथा, झुकवी व्यथा जन्माच्या, झुकवी व्यथा जन्माच्या, धनदादा पुत्र जन, धनदादा पुत्र जन, जन्माच्या, झुकवी व्यथा जन्माच्या, धनदादा पुत्र जन, उठा जागे भारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी प्रेमाथा, सुखवी व्यथा जन्माच्या, जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी प्रेमा, सुखवी व्यथा जन्माच्या, एकदा जामवंत महाराज आणि अमर महाराज दोघांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर. नाथ बाबांच्या घरी रोज काकडा. उठा जागी भारी आता, रिटर्न करा, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा,
ही नाथबाबांची श्रीमंती आहे. आणि नाथबाबा संत कसे आहेत की ज्यांनी या वारकरी संप्रदायाला एकनाथी हरिपाठ दिला, रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला, काही अभंगाची रचना केली, काही कूट अभंग लिहिले. पण अभंग म्हटलं की आम्हाला जागेवरच झोप लागते. बरोबर आहे ना बाबा? लोकांची झोप गेली पाहिजे, एक उत्साह लोकांना मिळाला पाहिजे, यासाठी नाथबाबांनी भारुडाची रचना केली. किती सुंदर आहे भारुड. या शेजारीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, पंढरीला नेलं ग बयो, मला 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 पंढरीला नेलं ग बयो. येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन. गुरगुंडा होईल ग, गुरगुंडा, गुरगुंडा होईल ग, बाई तुला, 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 बाई तुला गुरगुंडा होईल ग, ग ताई तुला गुरगुंडा होईल ग, हे बैया तुला गुरगुंडा होईल ग, हे बैया तुला गुरगुंडा होईल ग. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, 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 येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. भारुड म्हटलं की सगळ्यांचीच झोप गेली, डोळे चोळायला लागल्या मावशांना. किती सुंदर भारुड आहे. या शेजारीनं, शेजारी पाहू नका, बरं नाही केलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग. बरोबर ना? असं ना, मला कीर्तनाला नेलं ग. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. किती सुंदर भारुडा. लोकांना एक उत्साह, एक प्रेरणा मिळावी, यासाठी नाथबाबांनी भारुडाची रचना केली. आणि खरंच नाथबाबा असे संत आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये हा त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरंच संत जेव्हा जेव्हा या ठिकाणी अवतार घेतात ना, तर ते फक्त जगाच्या कल्याणासाठी अवतार घेत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. खरे संत कुणाला म्हणतात? जे कारंजली गांजली त्यासी म्हणी जो आपुले, जे कारंजली गांजली त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. संत हे जगाच्या कल्याणासाठी अवतार घेत असतात. आणि या संतांपैकी असणारे नाथबाबा, की यांचा अधिकार एवढा मोठा आहे की जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, दत्त रूपामध्ये चोपदारकी केली, अनेक प्रकारची अभंग भारुडाची रचना या नाथबाबांनी केली. एवढा अधिकार ज्यांचा आहे
तेच नाद बाबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ईश्वरापर्यंत जाण्याचा हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरी प्राप्तीसी हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय 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 हिने साधती साधन हिने साधती साधन हरि प्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय सगळ्यांसाठी जोरात टाळी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ बाबा भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. पहा अभंगाच्या पहिल्या चरणाचा लक्षार्थ घ्यायचा आहे, वाचार्थ नाही घ्यायचा. पण आज लोकांना लक्षार्थ आणि वाचार्थ हेच कळत नाही. लक्षार्थ आणि वाचार्थ म्हणजे काय हे समजण्यासाठी एक उदाहरण सांगते तुम्हाला. पण काही लोकांना समजतच नाही. एक बाबा होते, बिडी ओढण्याचा खूप छंद होता. इथं कोणालाही विचारणार नाही. बिडी ओढण्याचा खूप छंद होता, पण आजारी पडले, दवाखान्यामध्ये गेले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा बिडी घेता का? म्हणे हो. म्हणे आजपासून बिडीपासून लांब राहा. ठीक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ औषध घ्या, 2 दिवसात बरे होताल तुम्ही. म्हातारं आलं घरी, सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या औषधं घेतले. पण डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, बिडीपासून म्हाताऱ्यानं मुठ्ठी फुकारी काढली. एक बिडी काय, बिड्याचा बंडलच घातला आणि दिलं माचीसनं पेटून. म्हातारं लांबून बिडी ओढायला लागलं. गल्लीतून एक बाई चालली होती, ती म्हटली, बाबा काय करता तुम्ही? ताई, डॉक्टरांनी सांगितलं बिडीपासून लांब राहा म्हणून लांबून बिड्या ओढतोय. म्हणजे या ठिकाणी वाचार्थ घेतला, लक्षार्थ नाही घेतला. वाचार्थ लक्षार्थ समजण्यासाठी रामायणातील एक प्रसंग सांगते. चला रामायणामध्ये. किती सुंदर आहे रामायण. मंगल भावना अमंगल हारी सुबह सुदा शारदा अजर बिहारी
किती गोड आहे. मंगल भावना अमंगल हारी सुबहु सुदशरथ अजर बिहारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. एवढं सुंदर रामायण आहे. त्याच रामायणातील प्रसंग आहे. एकदा राम लक्ष्मण आणि जानकी माता वनवासाला असताना लक्ष्मणजींच्या हातनं 100 सूर नावाचा दैत्य सहज मारण्यात गेला. तो त्याच्या आईच्या स्वप्नात गेला. आईला घडलेला वृत्तांत सांगितला. लेकराचा प्रतिशोध घेण्यासाठी सूड भावनेनं बदला घेण्यासाठी ती शूर्पणखा लक्ष्मणजींच्या पायाचे जे ठसे आहेत ठशांचा पाठोपाठ करत करत ज्या झाडाखाली लक्ष्मण भैया भजन करत होते ती तिथपर्यंत पोहोचली. लक्ष्मणजींचं भजन चालू होतं. नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना मधुसूदना रमा नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना नारायणा रमा रमना. भजन चालू होतं. ती शूर्पणखा आली. पायातल्या पैंजणांचा आवाज करते. छन 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 वाजवते. हातातल्या बांगड्या घेते. कानाजवळ जाते. बांगड्यांचा आवाज करते. पण लक्ष्मणजींच्या भजनामध्ये कुठलाच अशुभ शुभ नाही. लक्ष्मणजी भजन करत होते. पण विचार आला लक्ष्मणजींच्या मनामध्ये, अरे माझ्या बाजूला कोण आहे? पायातल्या पैंजणांचा आवाज येतोय. हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय. कोण आहे? सीता मैया तर असं करू शकत नाही आणि माझी उर्मिला सुद्धा एवढ्या दूर येऊ शकत नाही. कोण आहे हे पाहण्यासाठी लक्ष्मणजींनी बारीक डोळे उघडले. तर शूर्पणखा सुंदर मेकअप करून आलेली होती. शूर्पणखा पाहिली. लक्ष्मणजी बाजूला झाले. बाई कोण तुम्ही? तुमचं नाव काय? कुठून आला? सगळं विचारलं. ती राक्षसी नव्हती. लक्ष्मणजींना कळालं होतं. ती म्हणते, दादा घाबरू नका. भगवान भोलेनाथाची मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि प्रसन्न होऊन मला सांगितलं योग्य वेळ आल्यावर नंतर तुला वर मिळेल. आता मला वर माझा मिळालाय. तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. कोण म्हणते? ती शूर्पणखा लक्ष्मण भैयांना म्हणते. लक्ष्मणजी म्हणतात, 13 वर्षाच्या काळामध्ये असा प्रस्ताव कुणीच आलं नाही माझ्याकडं आणि डायरेक्ट म्हणते माझ्याशी विवाह करा, माझ्याशी लग्न करा, पत्नी म्हणून स्वीकार करा. हे बघा ताई, मी एक दास आहे. तुम्ही जर माझ्याशी विवाह केला तर तुम्हाला दासी व्हावं लागेल आणि तुम्हाला माझ्या दादाची सेवा करावी लागेल. हे जर तुम्हाला आवडत नसेल, एक दासी जर तुम्हाला होऊ नसं वाटत तर एक काम करा, वर झाडाखाली जा. माझा मोठा भाऊ माझा राम भैया तिथे बसलेला आहे. तुम्ही जा, त्यांच्याशी विवाह करा. त्यांचीही सेवा मी करेल आणि तुमचीही सेवा करेल. ती म्हटली ओके. निघाली शूर्पणखा. ठुमक 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 निघाली. आली रामरायांकडे. रामरायांना कळालं ही शूर्पणखा राक्षसीने. म्हणून रामराया सहज हसली आणि शूर्पणखा सुद्धा रामरायांना पाहिलं. ती सुद्धा हसली. पण जानकी मातेला आलं टेन्शन. तुम्ही कस काय हसली? पुरुष मंडळ खूप अवघड प्रश्न असतात असे. तुम्ही कस काय हसले? जानकी, अगं मी सहज हसलो. सहज कसे? सांगा पटकन. कस काय हसले तुम्ही? अगं जानकी सहज हसलो मी. पुरुष मंडळ खूप अवघड होतं ना असे प्रश्न. आमच्या महिला मंडळ काय प्रश्न विचारतील, कधी विचारतील काहीच कळत नाही त्यांचं. एक नवीन लग्न झालेलं होतं. महिनाच झाला होता लग्नाला आणि एक दिवस दोघं नवरा बायको होते. त्या बाईच्या नवऱ्याचं डोकं दुखत होतं.
ती आली, ती म्हटली का हो तुमचं डोकं दुखतंय, बाम लावू का? तो म्हटला लाव वाटत असेल तर लाव. ती बाम लावत होती, प्रश्न विचारला. ती म्हटली का हो आता तुमचं डोकं दुखतंय? तो म्हटला आता मी तुमच्या डोक्याला बाम लावते. मग मला खरं खरं सांगा, लग्नाच्या अगोदर कोण बाम लावत होतं? याला घामच फुटला ना, घामच फुटला. याला काय उत्तर द्यावं काहीच कळालं. त्यानं विचार केला, तो सुद्धा हिच्या पुढचा होता. तो म्हटला हे बघ माझं डोकं दुखतंय. ती म्हटली तू माझ्या डोक्याला बाम लावते. तुला खरं खरं सांगतो, लग्नाच्या अगोदर माझं कधीच डोकं दुखलं नाही. जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून डोकेदुखी सुरू झाली. म्हणजे महिला मंडळ काय प्रश्न विचारतील काहीच कळत नाही. आणि हट्ट तो खूप असतो त्यांचा. संक्रांत आली की मालक साडी घेऊन द्या. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती असेल, तुमची जर पत्नी जर तुम्हाला म्हणत असेल मालक संक्रांती तोंडावर आली साडी घेऊन द्या, तर नक्कीच 2-3 हजार रुपयाची साडी घेऊन द्या. पण ती जर म्हणत असेल मालक साडी धुवून द्या, त्याला उभ्यानच धुवून काढा. काय कशाचा हट्ट करतील त्यांचं काहीच कळत नाही. आणि खरं सांगू, शास्त्रामध्ये 3 हट्ट खूप महत्वाचे आहेत: राजहट्ट, बालहट्ट आणि श्रीहट्ट. लेकरं पण खूप विचित्र असतात हो. ते पण काय हट्ट करतात. एक मुलगा म्हटला पप्पा मला ऊस खायचाय. बरं बापाच्या शेतामध्ये ऊस नव्हता, नेमकं आशाच्या शेतामध्ये ऊस होता की याचे त्याचे कालच भांडण झाली लाटण्यानं. आता याला जर मागितलं असतं की बाबा माझ्या लेकराला ऊस खायचाय, ऊस देतो का, यानं दिला नसता का, भांडण झालेली होती. म्हणून बाप 4 वाजता उठला आणि पाठ 4 वाजता जाऊन ऊस चुरून आणला पोराला खाण्यासाठी. धर पप्पा आता खा. नाही पप्पा असं नाही पाहिजे. मग छोटे छोटे तुकडे करा. बापाने केले छोटे छोटे तुकडे. धर आता खा. नाही पप्पा असं नाही पाहिजे. मग आणखी छोटे छोटे तुकडे करा. बापाने आणखी छोटे तुकडे केले. धर आता खा. नाही पप्पा असं नाही पाहिजे. मग जसा पहिला होता तसा करून द्या. म्हणजे लेकरं सुद्धा काय हट्ट करतील त्यांचं सुद्धा सांगता येत नाही. तसं शास्त्रामध्ये 3 हट्ट आहेत: राजहट्ट, श्रीहट्ट आणि बालहट्ट. पण सगळ्यात अवघड श्रीहट्ट आहे. आणि महिला मंडळ काय प्रश्न विचारतील त्यांचं काहीच कळत नाही. तसं जानकी माता म्हणतात तुम्ही कस काय हसले? जानकी अगं सहज हसलो. सहज कस काय? तुमची तिची अगोदरची ओळख आहे का? म्हणे अजिबात नाही. मग कस काय हसले? कसं तरी जानकी मैयाला शांत केलं. शूर्पणखा आली, हसली रामरायांना पाहून. पण चमत्कार असा झाला, तिला जे बोलायचं होतं ती विसरून गेली आणि जे नाही बोलायचं तीच बोलायला लागली. विचारलं कोण आहात तुम्ही? रामराया सांगतात अयोध्या नरेश राजा दशरथाचा पुत्र राम आहे मी. ती काय म्हणते? मला न ठावा राजा दशरथ. काय म्हणते? कोण राजा दशरथ मला माहिती नाही. मला न ठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिपुता. प्राणनाथ हो रामा माझी, करू सुखी संसार. कोण तू कुठला राजकुमार? काय म्हणते ती? कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? राघवा तुम्ही राम आहात ना, तर आता तुम्ही माझ्याशी विवाह करा, आपण दोघं सुखानं संसार करू. जानकी मैया का शांत बसल्यास ए सटवी कुठलीच गत डायरेक्ट म्हणते सुखाने संसार करू. चालते होती काही तुमका उलट करू तुला. शूर्पणखा म्हणते राघवा ही कोण आहे? रामराया सांगतात भगवत कृपेने आमचीच अर्धांगिनी सीता. ती म्हणते तुम्हाला नाही शोभत. ती कशी तुम्ही कसे, ती काळी तुम्ही गोरे, तुम्ही उंच ती बुटकी. काही ना काही म्हणतच होती. ती म्हणते तुला न शोभे अर्धांगिनी. राघवा नाही शोभत ती तुम्हाला. ती कसली तुम्ही कसे, द्या टाकून तिला. तिचा त्याग करा, माझा स्वीकार करा. मी किती सुंदर आहे. भगवान मनातली मनात म्हणतात बाई राक्षसीने तू म्हणते मी किती सुंदर आहे. एवढा अहंकार आहे का तुला? अहंकारच जिरवतो तुझा. ती म्हणते मी किती सुंदर आहे आणि ही कसली आहे, नाही शोभत तिला तुम्हाला. सोडून द्या तिला,
टाकून द्या. रामराया सांगतात मी एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम आहे. दुसऱ्या स्त्रीचा मी स्वीकार करू शकत नाही आणि जानकीचा त्याग करू शकत नाही. मग खाली झाडाखाली जा, माझा छोटा भाऊ लक्ष्मण बसलेला आहे, त्याच्याशी लग्न करा. ती शूर्पणखा म्हणते अगोदर प्रस्ताव घेऊन त्याच्याकडेच गेले होते, पण ते खूप रागीट आहे, ते ऐकायलाच तयार नाही. त्याला फक्त पाहिलं, त्याच्याजवळ उभी राहिलं तर ते खूप रागानं बोलते, रागानं बघते. ते माझ्याशी लग्न करणार नाही म्हणे. लग्न करेल कस काय म्हणे. एक पत्र लिहू आपण. पत्र लिहायचं ठरलं. बरं लिहायचं कुठं म्हणे. माझ्या पाठीवरती पत्र लिहा. पत्र काय पोस्ट ऑफिसच फिरला गरकन. पण माझ्या रामरायांनी मर्यादा सांभाळली. बरं जानकी पत्र लिही. मी पत्र सांगतो. पत्र लिहायला सुरुवात झाली. चिरंजीव लक्ष्मण, तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नासिकानीकरणाची शांती करणे, कळावा तुझा राम. पूर्णविराम. पत्र झालं. पत्र काय पोस्ट ऑफिसच निघालं. डुगू 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 निघाला रेल्वेचा डब्बा. आला लक्ष्मणजी. लक्ष्मणजी तुम्ही परत आलात का? हो लक्ष्मणजी, तुमच्या भावाचं पत्र घेऊन आले म्हणे. कुठंही पत्र? हे पहा. गरकन बिंगलं पोस्ट ऑफिस. लक्ष्मणजींनी पत्र वाचलं. चिरंजीव लक्ष्मण, तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नासिकानीकरणाची शांती करणे, कळावा तुझा राम. पूर्णविराम. पत्र वाचलं. ती माग फिरली. काय म्हणायच्या आतमध्ये लक्ष्मणजींनी हातामध्ये तलवार घेतली आणि काय म्हणायच्या आतमध्ये तिचं नाक आणि कान उडून लावलं. ती रडत रडत आपल्या रावणाकडे, आपल्या भावाकडे गेली. पुढं काय झालं इथंच थांबायचं आपल्याला. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. याचा अर्थ काय? लक्ष्मणजींनी त्या पत्राचा लक्षार्थ घेतला, वाचार्थ नाही घेतला. म्हणून तसंच अभंगाच्या पहिल्या चरणाचा वाचार्थ नाही घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, असं सांगितलं कीर्तनामध्ये. एका व्यक्तीने वाचार्थ घेतला. तो गेला जिथे संत महात्मे राहतात ना, त्यांचे पायच धरले. एकानं तर संतांचे पायच कापून आणले, घरामध्ये पूजा केली. रोज पूजा करायचा. म्हणजे धरावे संतांचे ते पाय म्हणजे पाय धरणे असा अर्थ नाही घ्यायचा. धरावे संतांचे ते पाय म्हणजे जीवनामध्ये आल्यावर सत्संग करायचा. एकदा का सत्संग केला तर संसाराची बंधनं गळून पडतील. म्हणून येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. संसाराचं जे काही बंधन आहे ते बंधन कधी गळून पडेल हे तुम्हाला कळणार नाही. आज आम्हाला सगळं जमतं, पण संसार सोडायचं म्हटलं, महिला मंडळ सोडू वाटतो का? नवरा बायकोचे भांडण झाले की सोडू वाटतो, पण नवरा गोड बोलला तर अजिबात सोडू वाटत नाही. नवऱ्याला धरून राहावं वाटते, बरोबर ना? संसार सोडू वाटत नाही. पण नाथ बाबा म्हणतात संसाराचं जे बंधन आहे खऱ्या अर्थानं संसार दुःखाचा नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाला कारण आहे. माणसाची एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर माणूस दुःखी होतो, आणि एखादी इच्छा पूर्ण झाली तर माणूस किती आनंदित राहतो. म्हणजे संसार दुःखाचा आहे का? हा दुःखाचा आहे का? कुणी म्हणेल प्रमाण आहे, दुःख बांधवडी आहे. हा संसार प्रमाण नक्की आहे, पण सांगते मी तुम्हाला संसार दुःखाचा नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाची आहे. म्हणून संसाराचं बंधन जर तोडायचं असेल तर संतांची संगत केली पाहिजे. मग कुणी म्हणेल संत संगतीचा फायदा काय? तर सांगेल मी तुम्हाला. नारदजींची संगत झाली कुणाला? वाल्या कोळ्याला. तर केले रामायण रामाआधी. शबरी मातेला सुद्धा मातंग ऋषींची संगत झाली. एवढी सेवा केली, रोज एवढी सेवा केली. जेव्हा मातंग ऋषी वैकुंठाला निघाले तर झाडून घेणाऱ्या शबरीला पाहिलं. विचारलं कोण आहेस तू? शबरी नाव आहे माझं. कुठून आली? सांगितलं एका भिल्ल कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे, पण मी एका दुसऱ्या कुळातील आहे. रोज तुमची सेवा करते. हे जर तुम्हाला कळालं असतं तर तुम्ही माझ्या सेवेचा स्वीकार नसता केला, मला शाप दिला असता. एवढ्या दिवसापासून तूच रस्ता झाडवते का? म्हणे हो. कसा? हाताने. शबरी अगं तू खूप भाग्यवान आहेस, धन्य आहेस तू, आणि धन्य आहे तुझी भक्ती. कस काय? कारण तुला देवाला भेटण्याची गरज नाही, साक्षात जगाचा मालक तुला भेट देण्याकरिता येईल. आम्ही एवढी भक्ती केली, एवढं तप केलं, पण झोपेत सुद्धा देव आम्हाला आठवला नाही. पण तू भाग्यवान ठरली.
असं म्हणून असा आशीर्वाद दिला आणि मातंग ऋषी वैकुंठाला गेले. गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि रोज शबरी मातेनं म्हणावं, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रेशीला ही माझी साधना. रामा रघुनंदना रामा रघुनंदना. रोज वाट पाहावी, रोज म्हणावं शबरी मातेनं, शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी. 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 हो रोज वाट पाहावी. देवा कधी येणार आहात, रोज म्हणावं. मग रामराय आल्यावर काय होणार आहे. शबरी सवारी रास्ता आएंगे राम जी. रोज वाट पाहावी, भगवान कधी येणार आहात भेट देण्याकरिता. आणि खरंच गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला. शबरी मातेला मातंग ऋषींची संगत लाभली तर जगाचा मालक शबरी मातेला दर्शन देण्याकरिता आला. हा संत संगतीचा फायदा आहे. म्हणून तर म्हणतात, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. असं मी सांगत नाही, वेदशास्त्र सगळं काही जे ग्रंथ आहेत ते सांगतात की संतांच्या संगतीशिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे. पण खऱ्या अर्थानं ईश्वरापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संत आहेत. कुणी म्हणेल संत कशेवर भगवंतापर्यंत पोहोचवतात. एवोनिया नरजन्माला धरू संत संगा सद्गुरूने दाखविला देवांग संग. सद्गुरूने दाखविला देवांग संग. सद्गुरूने दाखविला देवांग संग. एकमेव संत असे आहेत की ते भगवंतापर्यंत घेऊन जातात. मग कुणी म्हणेल संत काय करतात. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत. पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधने, साधती साधने, साधती साधने, तेने साधती साधने. तुटती भवाची बंधने, बंधने क्या बात है, वाह.
वंदने तुटती भवाची वंदने तुटती भवाची वंदने तुटती सर्वांनी हात वरती घ्या. सर्वांनी दोन हात वर घ्या. ज्यांना त्यांनीच घ्या. सगळ्यांनी एकदा मोठ्यानं जय घोष करायचा. प्रभू श्री रामचंद्र भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, नरसिंह भगवान की. आवाज नाही येत. बॅटरी चार्ज नाही केली का? जरा मोठ्यानं ओरडा. प्रभू श्री रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान की, नरसिंह भगवान की, दत्त भगवान की, प्रभू श्री रामचंद्र भगवान की. मागचा आवाज येत नाही. प्रभू श्री रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. झालं कीर्तन सफल. आता झोप गेली असेल.
असं असो, जे रेंजच्या बाहेर होते ना, नक्कीच त्यांच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडला असेल काही हरकत नाही, पण जे म्हटलात ना बाद झालं. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. यथामध्ये यथावकाश अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं दूरवर जायचं आहे म्हणून थोडंसं उरकत घेतलं, पण या ठिकाणी सगळ्यांनी काकांना आल्यावर सांगितलं होतं थोडंसं लवकर जायचंय, लवकरच 11:15 सेवा संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण अगदी सर्वांनी समजून घेतलं म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आमचे जामवंत महाराज, अमर महाराज, सर्वच आमच्या वैष्णवताई सगळ्यांसाठी एकदा पुन्हा एकदा जोरात टाळी वाजवा. असं वाटतंय आणखीन चलून द्यावं पण बस निघून जाईल. मग पुढच्या वर्षी आलं ना आणखीन जास्त आपण आनंदाने पुन्हा एकदा सेवा करू. पण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जामवंत महाराज असतील अगदी लेकरांसारखी माया, या भागामध्ये आलं ना तिथे त्यांची आमची भेट होतेच. अगदी लेकरांसारखी माया करणारे, सरळ साधा स्वभाव असे असणारे आमचे जामवंत महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. शशिकांत महाराज असतील, दत्ता महाराज असतील, पूर्ण या कार्यक्रमाचे आयोजक, महिला मंडळ, पुरुष मंडळ, पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, सिस्टीमवाले, यूट्यूब चॅनलवाले सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल